राज्य के किसान पानी के साथ साथ बिजली की समस्या भी घिरे हुए हैं। बिजली सुचारू करने की मांग पर किसानों ने अब आंदोलन का रास्ता अपनाया है। अपनी इस मांग को लेकर गोंदिया जिले के किसान बिजली कार्यालय के सामने ही धरने पर बैठ गए हैं। गोंदिया जिले के देवरी तालुका के ग्राम पंचायत मुल्ला में किसानों ने बड़ी मात्रा में रबी की फसल लगाई है। धान की फसल के लिए पानी की सुविधा उपलब्ध कराने के लिए बिजली विभाग से बार बार अनुरोध करने के बावजूद भी बिजली ने आपूर्ति सुचारू नहीं की है। इस संबंध में ग्राम पंचायत मुल्ला के करीब 100 किसानों ने रात 10 बजे बिजली विभाग कार्यालय के सामने धरना दिया। विरोध प्रदर्शन का पता चलते ही विधायक संजय पुरम की पत्नी एवं जिला परिषद सदस्य सविता पुरम ने धरना स्थल का दौरा किया, किसानों की समस्याएं सुनी और उनकी मांगों का समर्थन किया। बिजली विभाग के अधिकारियों के लोड शेडिंग की समस्या का तुरंत समाधान के साथ किसानों को अगले 10 दिनों तक बिजली आपूर्ति बहाल करने का आश्वासन दिया, तब जाकर यह आंदोलन वापस लिया गया। किसानों ने स्पष्ट चेतावनी दी है कि अगर 10 दिन बाद उनकी मांगें नहीं मानी गई तो वे पूरे परिवार के साथ बिजली विभाग के सामने धरना देंगे। नमस्कार, मी प्रशांत विखे, डेप्टी इंजिनियर देवरी सब डिव्हिजन। आता जो लोड शेडिंगचा जो प्रॉब्लेम चालू होता त्याला आपण लोड मॅनेजमेंट करून आता जो पुरवठ्याचा 10 ते 12चा होता टाईम, त्याला आपण एक लोड मॅनेजमेंट करून त्याचा टाईम आपण 8 ते 9 असा करणार आणि जो 8 ते जो 10 म्हणतो आपण त्याला, आणि एक 10 ते 12चा टाईम, ह्या 2 टाईममध्ये त्याला आपण चक्राकार पद्धतीने रोटेट करणार। म्हणजे कधी 8 ते 10 राहणार आणि 10 ते 12 ह्या टायमिंगमध्ये राहणार, जेणेकरून जो बाकीचा जो लोड आहे त्यांचा त्या टायमिंगचा जो रात्रीचा जो त्रास सहन करावा लागत आहे तो तात्पुरत्यारित्या निपटून जाईल। बाकीचे जे आहे ते 7 दिवसामध्ये जो प्रॉब्लेम आहे हा पूर्णपणे सॉल्व्ह होऊन जाईल। त्याच्यामध्ये कसं आहे, देवरी सबस्टेशनचा एक 90% काम झालेलं आहे, 10% बॅलन्स आहे। त्याच्यानंतर काय करणार, इकडला जो काही लोड आहे 50% लोड आपण त्या देवरी सबस्टेशनवर टाकणार आहे, जेणेकरून आपल्याला लोडचा एक रिलीफ भेटणार आहे। आणि त्याच्यानंतर काय होणार, आपल्याला लोडचा जो रिलीफ भेटल्यानंतर हा जो लोड शेडिंगचा आणि लोड मॅनेजमेंटचा विषय संपतो। नमस्कार, मी सविता संजय पुरा, माजी महिला बालकल्याण सभापती, पुराडा जिल्हा परिषद क्षेत्राची जिल्हा परिषद सदस्य आहे। माझ्या क्षेत्रातली सर्व जनता इथे आलेली आहे। त्या दिवशी पण त्यांनी मला बोलवलं होतं, आम्ही सतत पाठपुरावा करत होतो, निवेदनसुद्धा क्षेत्राच्या वतीने देण्यात आलं। आत्ता मला फोन आलेला होता की इथे सगळेजण जमा झाले म्हणून यांची भेट घेण्यासाठी आली। आताच सन्माननीय जे विखे साहेब आहेत त्यांनी सांगितलं की लोड मॅनेजमेंट करून कसं थोडं, कारण अंधाराचा त्रास भरपूर पब्लिकला होत आहे, गरमीचे दिवस आहे, या कालावधीमध्ये सायंकाळचं लोड शेडिंग नकोच पाहिजे आहे, परंतु त्यांच्या पण काही समस्या असतात, त्यामुळे त्यांनी केलेलं आहे। परंतु नक्कीच त्यांनी जे सांगितलं तर त्यानुसार आम्ही पाठपुरावा करत आहे। समजा जर उद्या परवापासून जर आम्हाला तसं काही दिसलं नाही तर पुन्हा आम्ही अशाच पद्धतीने यांना भेटायला। आज आम्ही 17 मार्चपासून महावितरण कंपनीच्या वीज पुरवठ्या बाबतीत वारंवार भेटी घेतल्याच्या नंतर काही प्रश्न मार्गी न लागल्यामुळे आम्ही नाईलाजास्तव 21 तारखेला त्यांना एक प्रतिवेदन दिला आणि त्याच्यात मागणी केला की आमची शेतकऱ्यांची आणि गावकऱ्यांसाठी जो वीज पुरवठा आहे नेहमी सतत 24 तास आम्हाला पुरवठा करा, परंतु तेव्हाही न करता, कोणती कारवाई न करता रात्रीची सुद्धा त्यांनी लोड शेडिंग म्हणा किंवा त्यांच्या मेंटेनन्स म्हणा त्यांनी त्या पद्धतीनं चालू केला। त्यामुळे ग्रामीण भागातील आणि आपला क्षेत्र हा आदिवासी बहुबल नक्षल प्रभावित असल्यामुळे शासन स्तरावर याची नोंदसुद्धा आहे, तरी पण सुद्धा या ठिकाणी शासन आणि प्रशासनही कुंभकर्णाच्या झोपेत आहेत आणि शेतकऱ्यांना फाशेवर लटकवण्याचा कार्य करत आहे। या ठिकाणी मी लगभग 500 शेतकरी आणि गावकरी या ठिकाणी जमा झालो होतो। या ठिकाणी आपले उपविभागीय अभियंता उके सर यांनी सांगितलं की माझ्या स्तरावरची जी स्थिती आहे ती तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत 8 ते 10 दिवसापर्यंत कोणतीही अखंडित सेवा देऊ शकत नाही। त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो आणि मी तुम्हाला 10 दिवसाच्या नंतर सतत वीज पुरवठा करण्याचे आश्वासन देण्याची त्यांनी हमी दिली। जर 10 दिवसानंतर जर नियमित जर पुरवठा झाला नाही तर आम्ही ठिय्या आंदोलन याच महावितरण उपकेंद्राच्या समोर परिवारासहित या ठिकाणी ठेवण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे।